आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे आता? केमिकल इक्वेशन. मग आता कॅल्शियम कार्बोनेटचा फॉर्म्युला आहे CaCO3. त्यानंतर हायड्रोक्लोरिक ऍसिडचा HCl. पण हायड्रोक्लोरिक ऍसिड कसा आहे? डायल्यूट, विरल स्वरूपाचा. कारण कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे सहज स्वरूपाचा असेल त्याला आपण जर स्पर्श जरी केला तर आपली त्वचा भाजू शकते, जळू शकते, इतकं ते दाहक असतं ना. त्याच्यामुळं तुम्ही पहा, पक्षी जेव्हा स्वच्छ करतो ना ऍसिडनं, तेव्हा त्यामध्ये काय टाकतात? हळूहळू वॉटर ऍड करतात. पाणी ऍड करणं म्हणजे सहजचं रूपांतर विरल मध्ये, कॉन्सन्ट्रेटचं रूपांतर डायल्यूट मध्ये. आता या रिएक्शन मध्ये काय काय तयार झालं? कॅल्शियम क्लोराईड, त्यानंतर वॉटर म्हणजे H2O आणि कार्बन डाय ऑक्साईड. रिएक्शन ही अनबॅलेन्स आहे. बॅलेन्स करण्यासाठी तर किती HCl घ्यावं लागतं आपल्याला? 2 HCl. आता ही रिएक्शन जी आहे ही कशी आहे? बॅलेन्स्ड केमिकल इक्वेशन आहे. केमिकल चेंज आणि केमिकल बॉन्ड काय आहे या संदर्भात डिस्कस करणार आहे. आणि आजच्या लेक्चर मध्ये फक्त आपण बोलूया केमिकल चेंज संदर्भात. केमिकल बॉन्ड जे आहे हे आपण उद्या लर्न करणार आहोत. आता चेंज हे 2 पद्धतीचे असतात. एक आहे फिजिकल चेंज, ज्याला आपण तात्पुरत्या स्वरूपातला बदल म्हणतो, भौतिक बदल. जसं की आईस आहे, बर्फ, तर बर्फाचं पाणी किंवा पाण्याला उष्णता जर दिली आपण तर त्याची काय तयार होते? वाफ. वाफेला जर आपण थंड केलं तर पुन्हा एकदा काय झालं? पाणी. आणि पाण्याला जर आपण गोठवलं, फ्रीज केलं तर काय तयार होतो? पुन्हा एकदा बर्फ, आईस तयार होतो. म्हणजे याचा अर्थ ही जी ही जी रिएक्शन मी तुम्हाला सांगितली त्यामध्ये काय झालं बरं? की आपण प्रोडक्टचं रूपांतर रिएक्टंट मध्ये करू शकतो आणि रिएक्टंटचं रूपांतर प्रोडक्ट मध्ये करू शकतो. मग हा बदल जो आहे याला म्हणायचं तात्पुरत्या स्वरूपातला बदल. त्याला आपण म्हणू फिजिकल चेंज. काय म्हणू त्याला आपण? फिजिकल चेंज. पण आपण ज्या चेंज बद्दल बोललो आज तो फिजिकल आहे का? नाही. तो आहे दुसरा टाईप, ज्याचं नाव आहे केमिकल चेंज. केमिकल चेंज ज्याला मराठीमध्ये आपण रासायनिक बदल म्हणू, आणि हा कायम स्वरूपाचा बदल असतो. येते लक्षात? समजा एक उदाहरण जर घ्यायचं असेल तर आपल्या दैनंदिन जीवनातलं उदाहरण, आपली पेशी आहे. पेशीमध्ये जे अन्न असतं त्याला काय म्हणतो आपण? ग्लुकोज. आणि जेव्हा आपण श्वास घेतो आपल्याला माहित आहे की जरी आपण म्हणतो असतो की ऑक्सिजन हा जगण्यासाठी आवश्यक आहे, पण त्याचं मुख्य काम काय आहे? ग्लुकोजला ऑक्सिडाइज करणे. कारण या जगामध्ये असे पण काही बॅक्टेरिया आहेत की जे सजीव आहेत पण त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे का? नाही. मग ऑक्सिजनचं मुख्य कार्य काय असेल तर ते आपल्या पेशीमधलं ग्लुकोज त्याला ऑक्सिडाइज करणं. आणि ही जी रिएक्शन मी तुम्हाला समोर सांगितली ही रिएक्शन कशी आहे? केमिकल चेंज, रासायनिक बदल आहे. ओके. आता या रिएक्शन मध्ये जलबाष्प H2O आणि कार्बन डायऑक्साईडचं फॉर्मेशन होतं आणि एक ग्लुकोज मॉलिक्यूल आपल्याला 38 ATP देतो. किती? 38. ओके. एक जनरल माहिती सांगितली. आता एक एक रिएक्शन आपण समजून घेऊ. आता एक लक्षात घ्या, हा जो केमिकल चेंज आहे, रासायनिक बदल आहे, तर याला आपल्याला एखादी अभिक्रिया जेव्हा घडते, जसं मी तुम्हाला आता तोंडी सांगितलं, तुम्हाला फार काही कळालं का? नाही. म्हणजे एक तुम्हाला रिएक्शन कळली, परंतु याला आपल्याला थोडस शॉर्ट्स मध्ये लिहावं लागतं. म्हणजे शॉर्ट मध्ये लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. एक आहे वर्ड इक्वेशन आणि दुसरा आहे केमिकल इक्वेशन. जसं की मी आता तुम्हाला जे बोललो होतो, पहा, जेव्हा मी वर्ड इक्वेशन सांगेन, ओके, तो वर्ड इक्वेशन मध्ये काय काय सांगितलं मी तुम्हाला आता? की आपण जे अन्न खातो त्या अन्नातला मेजर घटक कोणता आहे? ग्लुकोज. बरोबर आहे का? त्यानंतर आपण जो श्वास घेतला हा पेशीपर्यंत गेला, बरोबर, डिफ्युजन पद्धतीनं ऑक्सिजन. बरोबर आहे का? ऑक्सिजननं ग्लुकोजला काय केलं? ऑक्सिडाइज केलं. काय केलं? ऑक्सिडाइज. म्हणजे अन्नाचं झालं ऑक्सिडेशन. काय झालं? ऑक्सिडेशन. तयार होणारा जो पदार्थ होता तो होता कार्बन डायऑक्साईड. काय होता? कार्बन डायऑक्साईड. प्लस दुसरा जो घटक तयार झाला तो होता वॉटर, ज्याला आपण जलबाष्प म्हणलो. आणि एक ग्लुकोज मॉलिक्यूल जो आहे हे आपल्याला किती ATP देतो?
एडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. जेव्हा आपण युकॅरियोटिक सेल म्हणजे दृश्य केंद्रकी पेशीचा अभ्यास केला होता, त्यामधला महत्वाचा जो पेशी अंगक आहे सेल ऑर्गेनिल, त्याचं नाव होतं मायटोकॉन्ड्रिया. तंतू कणिका म्हणलो आपण, जे पेशीचं काय आहे, ऊर्जा केंद्र आहे. आणि हे जे एटीपी तयार होतात, तर लक्षात ठेवा ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल किती एटीपी तयार करतो आपल्याला, 38 एटीपी. म्हणजे पेशीची जी करन्सी आहे, चलन आहे, ते काय आहे, एटीपी आहे. येते लक्षात. तर आता ही जी रिॲक्शन आहे ही मी शब्दामध्ये मांडली. शब्दामध्ये मांडणे याला कोणतं इक्वेशन म्हणायचं, वर्ड इक्वेशन. काय म्हणायचं, वर्ड इक्वेशन. पण हीच इक्वेशन आता मला त्याच्या जे हे वेगवेगळ्या पद्धतीचे कंपाऊंड्स आहेत, मग या कंपाऊंडला विशिष्ट प्रकारचे केमिकल फॉर्म्युलाज आहेत, है ना, रासायनिक सूत्र आहे. आणि रासायनिक सूत्रांच्या साहाय्यानं अभिक्रियेची मांडणी करणे याला म्हणायचं रासायनिक समीकरण. तर त्याला इंग्रजीमध्ये म्हणू आपण केमिकल इक्वेशन. काय म्हणू आपण याला, केमिकल इक्वेशन. मग ही जी अभिक्रिया आहे त्याला आपल्याला केमिकल इक्वेशन स्वरूपात कसं लिहिता येईल, तर पहा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे C6H12O6. ऑक्सिजन जे आहे ते आहे O2. आणि त्यानंतर तयार होणारा घटक कोणता आहे, कार्बन डायऑक्साइड CO2. दुसरा आहे वॉटर, त्याचं रेणूसूत्र काय आहे, H2O. आणि या रिॲक्शन मध्ये एका ग्लुकोज पासून किती एटीपी तयार झाले, 38 एटीपी, 38 एटीपी तयार झाले. आता ही जी रिॲक्शन आहे ही आज आपण शिकणार आहोत, कारण ही रिॲक्शनचं एक नाव आहे. काय आहे, रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन म्हणू आपण त्याला, की श्वसन. आणि श्वसनामध्ये जर पाहिलं आपण तर जो ऑक्सिजन आपण आपल्या शरीरात घेतो, है ना, इनहेलेशन, तर याचं अंतिम कार्य काय आहे, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करणं आणि आपल्या पेशीमध्ये काय तयार करणं, ऊर्जा तयार करणं. कारण ऊर्जेसाठी कशाची आवश्यकता असते, अन्नाची असते, है ना. फूड जे आहे, आपण अन्न का खातो, ऊर्जेसाठी. मग ही ऊर्जा आपल्याला कोणत्या स्वरूपात मिळते, एटीपी स्वरूपात. पण ही ऊर्जा मिळण्यासाठी काय लागतं, ऑक्सिजन लागतं. म्हणून या रेस्पिरेशनला एक नाव आहे पहा, एरोबिक रेस्पिरेशन. काय नाव आहे, एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे यामध्ये आपण ग्लुकोजला ब्रेकडाऊन केलं, पण कशाच्या मदतीनं, ऑक्सिजनच्या मदतीनं. कशाच्या मदतीनं, ऑक्सिजनच्या मदतीनं. तर ऑक्सिजनच्या मदतीनं जेव्हा ग्लुकोज पासून आपण एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून 38 एटीपी या ठिकाणी ऑब्टेन करतो, ऑक्सिजनच्या मदतीनं आपण केलं, म्हणून त्या रेस्पिरेशनला काय म्हणायचं, एरोबिक रेस्पिरेशन म्हणतात. आता हे झालं जस्ट इंट्रोडक्शन, ठीक आहे. आता वर्ड इक्वेशन काय असतं आणि केमिकल इक्वेशन काय असतं या संदर्भात मी तुम्हाला माहिती दिली. एक एक रिॲक्शन जी आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिली आहे ती व्यवस्थित समजून घेऊ. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला डिस्कस करायचे आहे की जेव्हा बेकिंग सोडा हा लेमन ज्यूस मध्ये ऍड केल्यावर कोणत्या पद्धतीची रिॲक्शन होते. आता लिंबू रस तर सर्वांना माहितच आहे. एक लक्षात घ्या, हा जो लेमन ज्यूस आहे, ओके, याच्यामध्ये एक ऍसिड असतं, त्या ऍसिडचं नाव आहे सिट्रिक ऍसिड. काय आहे, माहिती आहे तुम्हाला की कोणत्या फळांमध्ये कोणतं ऍसिड असतं हे आपण अभ्यासलेलं आहे. आता हा जो सिट्रिक ऍसिड आहे ना, तर आता ही जी रिॲक्शन फक्त मी रेफरन्स साठी दिली आहे. अगोदर मी काय करतो की याची कोणती इक्वेशन लिहिणार, मी वर्ड इक्वेशन. काय लिहिणार, वर्ड इक्वेशन लिहितो अगोदर, नंतर वाटल्यास ती रिॲक्शन आपण डबल लिहू. आता एक लक्षात घ्या की बेकिंग सोडा मध्ये आपल्याला लेमन ज्यूस ऍड करायचा आहे. बेकिंग सोडा म्हणजे सोडियम हायड्रोजन कार्बोनेट, किंवा त्याला दुसरं नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. त्याला आपण खाण्याचा सोडा म्हणू. ओके, तर खाण्याच्या सोड्याचा फॉर्म्युला काय आहे, NaHCO3. त्याला साधं नाव काय आहे, बेकिंग सोडा, परंतु रासायनिक नाव काय सांगितलं मी तुम्हाला, सोडियम बायकार्बोनेट किंवा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. तर मी इथे लिहितो पहा, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट.
तर याची रिॲक्शन आपल्याला कोणासोबत करायची आहे? लेमन ज्यूस. लेमन ज्यूस मध्ये मेजर ऍसिड कोणता असतो? सिट्रिक ऍसिड. सो या ठिकाणी मी इथं सिट्रिक ऍसिड सोबत त्याची काय लिहिलो? रिॲक्शन. आता लक्षात घ्या, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट आणि सिट्रिक ऍसिड यांनी रिॲक्शन मध्ये भाग घेतला, म्हणून हे रिॲक्शनचे कोण आहे? रिॲक्टंट. काय आहे? रिॲक्टंट, अभिक्रिया कारके. आता यांच्यापासून जे प्रोडक्ट मिळणार आहे आपल्याला, तर तो प्रोडक्ट 3 आहेत पहा. एक आहे सोडियम सिट्रेट. काय आहे? सोडियम सिट्रेट. दुसरा आहे वॉटर अलॉंग विथ कार्बन डायऑक्साइड. पहा तिथं तुम्हाला कार्बन डायऑक्साइड पण दिसेल रिॲक्शन मध्ये आणि वॉटर पण दिसेल. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की ती रिॲक्शन मी माझ्या रेफरन्स साठी घेते, त्याच्यावर तुम्ही फोकस करू नका. आता याचा मला कोणतं इक्वेशन लिहायचं आहे? आता केमिकल इक्वेशन. ओके. आता इक्वेशन साठी मी EQ आणि त्याचा घातांक सारखं n लिहिलं, त्याचा अर्थ इक्वेशन असेल सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. काय फॉर्म्युला आहे? NaHCO3. हा झाला सोडियम हायड्रोजन कार्बोनेटचा फॉर्म्युला. त्यानंतर सिट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे C6H8O7. हे झाले रिॲक्शनचे रिॲक्टंट. ओके. म्हटल्यास तुम्ही लेफ्ट साइडला लिहू शकता की हे अभिक्रियामध्ये भाग घेतात, म्हणून हे कोण आहे? रिॲक्टंट. त्यानंतर प्रोडक्ट जो आहे, तुम्हाला इथे एक धन आयन आणि एक ऋण आयन दिसेल. एक आहे पॉझिटिव्ह आयन ज्याला आपण कॅटायन म्हणतो आणि एक आहे निगेटिव्ह आयन एनायन. तर तुम्हाला पुढे शिकणार आहे आपण की धन आयन आणि ऋण आयन यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो हा आयनिक बॉन्ड असतो, है ना. तर या आयनिक बॉन्ड पासून जे प्रोडक्ट तयार होतं त्याचं नाव मी दिलंय तुम्हाला सोडियम सिट्रेट. तर सोडियम सिट्रेटचा फॉर्म्युला काय आहे पहा, Na3C6H5O7. हा फॉर्म्युला कोणाचा आहे? सोडियम सिट्रेट. पुढे सांगितलं मी काय तयार होतं याच्यामध्ये? कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर. वॉटर साठी फॉर्म्युला काय आहे? H2O. पण ही रिॲक्शन अनबॅलेन्स्ड म्हणजे ही असंतुलित अभिक्रिया आहे. संतुलित कसं करायचं हे तुम्हाला पुढे शिकायचं आहे, पण ही रिॲक्शन संतुलित करण्यासाठी जे जे अंक मी इथं वापरायलो ना ते आहेत पहा. 3 ठिकाणी मी 3 हा अंक वापरला, तेव्हा ही रिॲक्शन काय झाली? संतुलित, बॅलेन्स झाली. पण जेव्हा मी अंक वापरत नाही तेव्हा ती कशी आहे? अनबॅलेन्स म्हणजे असंतुलित आहे. आता ही झाली आपली पहिली रिॲक्शन. सेम पद्धतीने आता आपल्याला रेस्पिरेशन संदर्भात अगोदर कोणती इक्वेशन लिहिणार मी? वर्ड इक्वेशन. आता रेस्पिरेशन आपण आता स्टडी केलं की आपण आपल्या पेशीमध्ये, तुम्हाला माहिती आहे अन्न हे जसे जसे रक्तात मिसळतं का? नाही. तर अन्नामधले जे विद्राव्य घटक असतात, डायजेस्टिव्ह पार्टिकल्स, हे अगोदर ब्लड मध्ये जातात, रक्तामध्ये, आणि तिथून ते पेशीपर्यंत पोहोचतात. पेशीमधला सर्वात मेजर कंपोनेंट जर फूडचा कोणता असेल तर तो कोणता असतो? ग्लुकोज. आणि श्वास घेताना ग्लुकोजला ऑक्सिडाइज करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? ऑक्सिजनची. तयार होणारा जो घटक आहे त्यामध्ये आहे कार्बन डायऑक्साइड, दुसरा आहे वॉटर, आणि त्यानंतर अलॉंग विथ एक ग्लुकोज मॉलिक्यूल किती एटीपी देतो? 38 एटीपी देतो. आता या इक्वेशनला मला कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे? केमिकल फॉर्म मध्ये लिहायचं. म्हणजे याचं मला आता केमिकल इक्वेशन लिहायचं आहे. मग केमिकल इक्वेशन लिहिताना आताच आपण पाहिलं ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6. आता हे यामध्ये कोणाचा समावेश घ्यायचा आपल्याला? ऑक्सिजनचा, है ना, श्वास घेताना. आता तयार होणारे घटक कोणते आहे? कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर आणि प्लस 38 एटीपी. हे मी कोणत्या रेस्पिरेशन बद्दल बोललो? एरोबिक रेस्पिरेशन, हे की नाही, जे आपल्या ह्युमन मध्ये चालतं. आता ही रिॲक्शन जी आहे ही सद्य स्थितीमध्ये कशी आहे? अनबॅलेन्स आहे.
त्याला बॅलन्स करण्यासाठी मी प्रत्येक ठिकाणी काय केला 6 हा कोएफिशियंट वापरला. आता याच्यामध्ये काय होतं की जे रिएक्टंट आहे, रिएक्टंटचं एकूण मास हे प्रोडक्टच्या एकूण मासच्या अगदी बरोबर असतं. पहा कार्बन इथं 6 होते, तिथे पहा कार्बन 6 आहे का, या पद्धतीनं येते लक्षात. हा पुढच्या वर्षी तुम्ही शिकणार आहे पहा लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. लेहोझियर नावाचे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी एक लॉ ऑफ कॉन्स्टंट संदर्भात काय केलं, एक नियम मांडलेला आहे कॉन्स्टंट प्रोपोर्शन. त्यांचं म्हणणं होतं की रिएक्टंट आणि प्रोडक्ट हे जे आहेत यांचं दोघांचं मास वस्तुमान कसं असतं, सारखं असतं. म्हणजे रिएक्शन मध्ये कुठेही कोणताही पदार्थ नष्ट होतो का, नाही, किंवा नव्याने निर्माण होतो का, नाही. तर रिएक्टंट आणि प्रोडक्ट या दोन्हीचं मास कसं असतं, सारखं असतं. आता ही रिएक्शन आपण लर्न केलेली आहे, त्यामध्ये जास्त बोलत नाही मी. आता पुढची जी रिएक्शन आहे, रिएक्शन ऑफ कार्बन डायऑक्साइड ऑन लाईम वॉटर. आता लाईम वॉटर म्हणजे काय, चुना, ज्याला आपण कॅल्शियम हायड्रॉक्साइड म्हणतो. काय म्हणतो, कॅल्शियम हायड्रॉक्साइड. मग आता मला सांगा, चुन्याला जे नाव दिलं आपण किंवा लाईम वॉटरला ते काय दिलं आपण, कॅल्शियम हायड्रॉक्साइड. आणि याच्यावर आपल्याला फुंकर मारायचे आहे. फुंकर मारताना तुम्हाला माहिती आहे की आपल्या रेस्पिरेशन मध्ये कोणता वायू बाहेर पडणार आहे, कार्बन डायऑक्साइड. आणि हा वायू बाहेर पडल्यावर तर जो प्रोडक्ट तयार होतो तो आहे कॅल्शियम कार्बोनेट. काय आहे, कॅल्शियम कार्बोनेट. आणि अलॉंग विथ या ठिकाणी तयार होतं वॉटर. ओके. आता हे जी रिएक्शन आहे याचा आपण केमिकल इक्वेशन समजून घेऊ. केमिकल इक्वेशन मध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साइड याचा फॉर्म्युला आहे CaOH ट्वाइस. कार्बन डायऑक्साइडचा फॉर्म्युला आहे CO2 आणि कॅल्शियम कार्बोनेटचा आहे CaCO3 आणि अलॉंग विथ वॉटर तयार व्हायला वॉटरचा फॉर्म्युला काय आहे H2O. तर ही आहे, आपल्याला माहित आहे की कॅल्शियम कार्बोनेट हा थोडासा मिल्की रंगाचा सबस्टन्स आहे. हा केव्हा तयार झाला, जेव्हा लाईम वॉटरवर आपण त्याची रिएक्शन कोणासोबत केली, कार्बन डायऑक्साइड सोबत. देन आफ्टर पुढची जी रिएक्शन आहे ही आपण बऱ्याच वेळेस घेतलेला आहे, फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण. डे टाइम मध्ये चालणारी, सूर्यप्रकाश असेल तरच वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, म्हणून त्यांना आपण ऑटोट्रोफ्स म्हणलो. आणि सर्व सजीवांसाठी अन्न तयार करतात म्हणून ते प्रोड्युसर आहे. आणि वनस्पतीचा जोही ग्रीन पार्ट आहे त्याच्यामध्ये अन्न तयार होतं, जसं की लीफ. आणि तयार ज्या पेशीच्या अंगकामध्ये होतं ते महत्वाचं पेशी अंग कोणतं आहे, क्लोरोप्लास्ट. आणि त्याच्यामध्ये जे पिगमेंट महत्वाचं असतं ते काय आहे, क्लोरोफिल. एवढ्या गोष्टी आहेत, ठीक आहे. आता फोटोसिंथेसिस वर्ड इक्वेशन, ठीक आहे. मला सांगा, फोटोसिंथेसिस दरम्यान वनस्पतींचे जे रूट्स आहेत ते जमिनीतून काय शोषतात, वॉटर अँड मिनरल्स. पैकी आपण रेफरन्स साठी घेऊ, काय घेऊ, वॉटर. त्यानंतर डे टाइम मध्ये वनस्पतीचे जे पानं आहेत, लीफ, याच्यामध्ये लहान लहान छिद्र आहेत ज्याला आपण स्टोमॅटा म्हणतो. काय म्हणतो, स्टोमॅटा. हा स्टोमॅटा ओपन होतो आणि या स्टोमॅटा मधून हवेतला कोणता वायू एंटर करतो, कार्बन डायऑक्साइड. सो कार्बन डायऑक्साइड घेऊ आपण. ही लाईट डिपेंडेंट रिएक्शन आहे. फोटोचा अर्थ मी सांगितला होता, सनलाइट, सूर्यप्रकाशाच्या मदतीनं. म्हणून इथं कॅटलिस्ट जो आहे तो कोण आहे, सनलाइट. आणि सिंथेसिसचा अर्थ काय आहे, अन्न तयार करणं. आता हे अन्न कुठं तयार होतं, क्लोरोप्लास्ट मध्ये. पण क्लोरोप्लास्ट मधला कोणता पिगमेंट आहे, क्लोरोफिल. हे महत्वाचं रंगद्रव्य आहे जे वनस्पती मध्ये अन्न तयार करतं, हे की नाही. सोलार एनर्जीचं रूपांतर त्यानं केमिकल एनर्जी मध्ये केलं. आणि जे अन्न तयार होतं
ते कोणतं आहे? ग्लुकोज. म्हणजे जरी ते स्टार्चच्या स्वरूपामध्ये स्टोर होत असेल परंतु मुख्य अन्न कोण आहे? ते ग्लुकोज. आणि प्लस जगण्यासाठी आणि श्वसनासाठी महत्वाचा, ज्वलनासाठी महत्वाचा असणारा काय तयार होतो? ऑक्सिजन. ठीक आहे, ऑक्सिजन वर्ड इक्वेशन आहे, सॉरी, ऑक्सिजन. आता या रिएक्शनचं आपल्याला कोणतं इक्वेशन लिहायचं आहे? केमिकल इक्वेशन. वॉटरचा फॉर्म्युला H2O, कार्बन डायऑक्साइड CO2. कोण कोण आहे प्रेझेंट? सनलाइट, जो इसेन्शियल फॅक्टर आहे है ना, तो असल्याशिवाय प्रकाश संश्लेषण होत नाही. महत्वाचं पिगमेंट कोणतं आहे? क्लोरोफिल. ग्लुकोजचा फॉर्म्युला सांगा. O6 आणि प्लस काय तयार होतो? ऑक्सिजन. रिएक्शन ही अनबॅलन्स आहे, मी त्याला थोडस बॅलन्स करून दाखवतो. तर ही जी रिएक्शन तुमच्या समोर मी लिहिली तर ही आहे फोटोसिंथेसिस रिएक्शन, जी ग्रीन प्लांट्स आणि फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया यांच्यामध्ये घडून येते. आता ही जी फोटोसिंथेसिस रिएक्शन आहे ही समजून घेतल्यानंतर नेक्स्ट रिएक्शन कडे येऊ आपण, ते आहे कंबिशन ऑफ फ्युल्स. आता मी तुम्हाला यावर सांगितलं होतं, पेट्रोलियम असू द्या, पेट्रोल, डिझेल, रॉकेल, दगडी कोळसा, है की नाही, सर्वच्या सर्व इंधनांचा एक मेजर कंपोनंट असतो, तो कोण असतो? कार्बन. ओके. जसं ऑल लिव्हिंग थिंग्स, प्रत्येक लिव्हिंग थिंगचा मेजर कॉन्स्टिट्यूएंट कोण आहे? कार्बन. कार्बन विलाड लिबीची पद्धत आहे ना, विलाड लिबी यांनी कार्बन डेटिंग मेथड, जीवाश्माचं वय ठरवण्यासाठी जी पद्धत काढली होती की नाही, तर C14 आणि C12 कार्बनचे दोन समस्थानिके यांचा रेशो यांच्या गुणोत्तरावर आधारित ती कार्बन डेटिंग मेथड होती. तर लक्षात घ्या की फ्यूल, इंधन म्हणलं त्या अगोदर कोणाचं लक्षात ठेवायचं? कार्बनचं. आणि ज्वलनासाठी मदत कोण करतो? ऑक्सिजन. सो मेजर जी रिएक्शन असेल ती असेल कार्बन प्लस ऑक्सिजन, आणि ही बर्निंग होते. उष्णता जी आहे ना त्याला डेल्टा चिन्ह दर्शवतो आपण. ठीक आहे. आणि या ठिकाणी तयार होणारा जो प्रोडक्ट आहे तो कोण आहे? कार्बन डाय ऑक्साइड. आता ही जी रिएक्शन मी लिहिली हे कोणतं इक्वेशन आहे? वर्ड इक्वेशन. आता याला आपल्याला केमिकल फॉर्म मध्ये लिहायचं आहे. केमिकल इक्वेशन, कार्बनचा फॉर्म्युला C, ऑक्सिजन साठी O2, आणि जेव्हाही यांचं बर्निंग होईल तयार होतो CO2. परंतु हे जे कंबिशन आहे हे कम्प्लीट कंबिशन आहे. काय आहे? कम्प्लीट म्हणजे पूर्ण ज्वलन असेल तर. कधी कधी काय होतं पहा, आणखीन एक रिएक्शन आहे या संदर्भात, इनकम्प्लीट कंब्युशन. म्हणजे कार्बनचं जर अपूर्ण ज्वलन होत असेल तर त्यामध्ये कार्बन डायऑक्साइड तयार होत नाही. तर त्याचा आपण वर्ड इक्वेशन अगोदर समजून घेऊ. वर्ड इक्वेशन कसं आहे पहा, इनकम्प्लीट कंबिशन म्हणजे अपूर्ण ज्वलन. तर अपूर्ण ज्वलनामध्ये कार्बन तर आहेच, परंतु ऑक्सिजन जो आहे हा किती आहे बरं? पूर्णपणे आहे का? काही प्रमाणात आहे. जसं की मी इथे किती वापरला? हाफ, अर्धा वापरला. तर अशा वेळेस कार्बन डायऑक्साइड न होता एक विषारी वायू तयार होतो ज्याचं नाव काय आहे? कार्बन मोनॉक्साइड. मग आता ही जी केमिकल रिएक्शन आहे ही कशी लिहिणार आपण? म्हणजे याचं आता केमिकल फॉर्म लिहू आपण. अर्थातच केमिकल इक्वेशन. कार्बन साठी काय वापरणार आपण? C, ऑक्सिजन हाफ O2. एक लक्षात घ्या, ऑक्सिजन निसर्गामध्ये डायॲटॉमिक स्वरूपात आहे म्हणून त्याला आपण कसं लिहितो? O2. पण कार्बन मोनोॲटॉमिक स्वरूपात आहे म्हणून त्याला काय लिहितो आपण? C. म्हणजे कोणता सबस्टन्स निसर्गात कोणत्या स्वरूपात आहे हे पण महत्वाचं आहे. दोघांच्या अपूर्ण ज्वलनातून जो पॉइझनियस गॅस तयार होतो, विषारी वायू, तो कोणता आहे? कार्बन मोनॉक्साइड, ज्याचं ऋणसूत्र काय आहे? CO. देन आफ्टर पुढचे रिएक्शन आहे आपलं क्लिनिंग ऑफ शहाबादी टाइल्स विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता हे तर तुम्हाला माहित असेल की जी फरशी आहे तिला स्वच्छ करण्यासाठी आपण ऍसिडचा वापर करतो आणि त्यामध्ये जो ऍसिड आपण यूज करतो तो कोणता ऍसिड आहे? हायड्रोक्लोरिक ऍसिड. शहाबादी टाइल जे आहे त्याचं जे सूत्र आहे
ते आहे कॅल्शियम कार्बोनेट आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड तर माहितच आहे तुम्हाला, ठीक आहे. आता याचं जेव्हा आपण वर्ड इक्वेशन लिहू, ओके, तर कोण कोण आहे आपल्याकडं? शाहबादी टाइल्स. त्याच्यातला मेजर कंपोनंट कोण आहे सांगा? कॅल्शियम कार्बोनेट. कोण आहे? कॅल्शियम कार्बोनेट. अलॉंग विथ कोण आहे? डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. आणि यांच्या जेव्हा रिएक्शन होते त्याच्यामध्ये 3 घटक तयार होतात. पहा, हा जो कॅल्शियम आहे हा क्लोरीन सोबत रिएक्ट होऊन तयार करतो कॅल्शियम क्लोराइड. काय तयार करतो? क्लोराइड. आता कार्बोनेट मध्ये CO3 आणि हायड्रोक्लोरिक मध्ये H असल्यामुळे यामध्ये आणखीन जे घटक तयार होतात ते आहे वॉटर आणि काही प्रमाणात काय आहे? कार्बन डायऑक्साइड. आता याला आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे? आता केमिकल इक्वेशन. मग आता कॅल्शियम कार्बोनेटचा फॉर्म्युला आहे CaCO3. त्यानंतर हायड्रोक्लोरिक ऍसिडचा HCl. पण हायड्रोक्लोरिक ऍसिड कसा आहे? डायल्यूट, विरल स्वरूपाचा. कारण कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे सहज स्वरूपाचा असेल त्याला आपण जर स्पर्श जरी केला तर आपली त्वचा भाजू शकते, जळू शकते, इतकं ते दाहक असतं. त्याच्यामुळे तुम्ही पहा, फरशी जेव्हा स्वच्छ करतो ना ऍसिडनं, तेव्हा त्यामध्ये काय टाकतात? हळूहळू वॉटर ऍड करतात. पाणी ऍड करणं म्हणजे सहजचं रूपांतर विरल मध्ये, कॉन्सन्ट्रेटचं रूपांतर डायल्यूट मध्ये. आता या रिएक्शन मध्ये काय काय तयार झालं? कॅल्शियम क्लोराइड, त्यानंतर वॉटर म्हणजे H2O आणि कार्बन डायऑक्साइड. रिएक्शन ही अनबॅलेन्स आहे. बॅलेन्स करण्यासाठी तर किती HCl घ्यावं लागतं आपल्याला? 2 HCl. आता ही रिएक्शन जी आहे ही कशी आहे? बॅलेन्स्ड केमिकल इक्वेशन आहे. त्यानंतर फायनली पाहू आपण सॉफ्टनिंग ऑफ हार्ड वॉटर. आता हार्ड वॉटर म्हणजे काय? खारं पाणी है ना, ज्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण जास्त आहे. आता खारं पाणी जे आहे त्याच्यामध्ये क्षार कशाचे असतात? ते क्षार असतात कॅल्शियमचे किंवा मॅग्नेशियमचे. आणि त्याच्यात पण 2 स्वरूपे पहा, की क्षार हे एक क्लोराइड फॉर्म मध्ये असतात आणि एक सल्फाइड फॉर्म मध्ये असतात. ओके, एक एक घेऊ आपण. पहा, आता अगोदर आपण काय करू? कॅल्शियम क्लोराइड याच्याबद्दल बोलू, ठीक आहे. तर आता सर्वात अगोदर वर्ड इक्वेशन घेऊ आपण. आता एक लक्षात घ्या, हार्ड वॉटर आपण घ्यायलो आणि हार्ड वॉटरला आपण सॉफ्टनिंग करण्यासाठी काय वापरतो? सांगा बरं. तुमच्या घरी जर खारं पाणी असेल, त्यानं जर कपडे धुवायचे असेल तर त्या वॉटर मध्ये तुम्ही काय ऍड करणार बरं? निरमा, सोडा, म्हणजे धुण्याचा सोडा. धुण्याच्या सोड्याचं शास्त्रीय नाव माहिती तुम्हाला? केमिकल नेम काय आहे? सोडियम कार्बोनेट. काय आहे? कार्बोनेट. मग आता वर्ड इक्वेशन जे आहे मी तुम्हाला म्हणलो, आपल्याकडे सॉल्ट जे आहे ते 4 प्रकारचे सध्या. एक आहे कॅल्शियम क्लोराइड, दुसरा आहे कॅल्शियम सल्फाइड, मॅग्नेशियम क्लोराइड, मॅग्नेशियम सल्फेट. असे 4 स्वरूपाचे आहेत, पण सध्या आपण 2च घेणार आहोत. सुरुवातीला मी घेतो कॅल्शियम क्लोराइड. काय घेतलं मी सुरुवातीला? क्लोराइड. आता याची रिएक्शन जो वॉशिंग सोडा आहे है ना, धुण्याचा सोडा, ज्याचं मी नाव काय सांगितलं तुम्हाला? सोडियम कार्बोनेट. ते नाव लिहू मी, सोडियम कार्बोनेट. मग याच्यासोबत रिएक्शन झाली की काय होतं? की कॅल्शियमची रिएक्शन कोणासोबत होते? कार्बोनेट सोबत. कॅल्शियम कार्बोनेट जे तळाशी जमा होतं आणि जो सोडियम आहे हा क्लोरीन सोबत काय तयार करतो? सोडियम क्लोराइड. काय तयार करतो? क्लोराइड. जसं की आता मला याची केमिकल इक्वेशन लिहायची आहे. कॅल्शियम क्लोराइडचा फॉर्म्युला CaCl2, सोडियम कार्बोनेट Na2CO3. येतं लक्षात? मग आता हा कॅल्शियम कोणासोबत रिएक्ट होतो?
कार्बोनेट सोबत आणि क्लोरीनची रिएक्शन कोणासोबत होते, सोडियम सोबत, आणि दॅट्स वाय इथं तयार होतो कॅल्शियम कार्बोनेट, ज्याचा फॉर्म्युला काय आहे CaCO3, आणि 2 सोडियम आणि 2 क्लोरीन इथं किती सोडियम क्लोराईड तयार करतील, 2 सोडियम क्लोराईड तयार करतात, आणि म्हणून रिएक्शन कशी असेल CaCl2 plus Na2CO3, it gives CaCO3 plus 2 NaCl. रिएक्शन ची रीडिंग तुम्हाला माहितच आहे. आता हे जे रिएक्शन आता आपण पाहिली, तर या रिएक्शन मध्ये मी तुम्हाला म्हणलं होतं की आपण कोणता सॉल्ट वापरला, कॅल्शियम क्लोराईड. आता त्याच्याऐवजी जर मॅग्नेशियम क्लोराईड राहिला असता तर पहा, अगोदर आपण कोणती इक्वेशन घेणार, वर्ड इक्वेशन, मॅग्नेशियम क्लोराईड प्लस वॉशिंग सोडा, काय नाव आहे त्याचं, सोडियम कार्बोनेट. केमिकल नेम काय आहे, सोडियम कार्बोनेट. यामध्ये सुद्धा तयार होताना जे सॉल्ट तयार होतो तो आहे मॅग्नेशियम क्लोराईड, आणि प्लस जे कार्बोनेट आहे, ओके, हा सॉरी याच्यात सोडियम पाहिजे होतं, सोडियम क्लोराईड आणि प्लस काय आहे मॅग्नेशियम कार्बोनेट. मग आता हे केमिकल इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे. मॅग्नेशियम क्लोराईडचा फॉर्म्युला MgCl2, कारण मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी किती आहे 2 आणि क्लोरीनची एकच आहे. सोडियम कार्बोनेटचा फॉर्म्युला Na2CO3. आता इथे एक लक्षात ठेवायचं की हा जो बॅक रिएक्शन राहील, तिथं बॅक रिएक्शन मध्ये कॅल्शियम कार्बोनेट सोबत रिएक्शन केली, ओके, काय अडचण नाही. परंतु मॅग्नेशियमची पण व्हॅलेन्सी 2 आहे. हा डायरेक्ट कार्बोनेट सोबत रिॲक्ट होतो आणि सोडियम कोणासोबत रिॲक्ट होतो, क्लोरीन सोबत. सोडियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय आहे NaCl, पण त्याचे किती मॉलिक्यूल तयार झाले 2, आणि मॅग्नेशियम कार्बोनेट सोबत जे मॅग्नेशियम कार्बोनेट तयार करतो त्याचा फॉर्म्युला आहे MgCO3. तर हे आहेत काही केमिकल चेंजेस जे आपल्या टेक्स्टबुक मध्ये आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण आयनिक बॉन्ड आणि आयनिक कंपाऊंड या संदर्भात थोडंसं डिस्कस करू.